इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या दरम्यान आता जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम जगावर जे होणार आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत असं एकूण चित्र आहे. सुरुवातीचा जर परिणाम आपण बघितला तर जागतिक पातळीवर तेलाच्या किमती, नैसर्गिक वायूच्या किमती भडकलेल्या आपल्याला दिसतील आणि त्याचा परिणाम सार्वत्रिक महागाई जागतिक पातळीवर वाढलेली आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा परिणाम असा होईल की एकूण जागतिक व्यवस्था जी आहे ती निर्धारित करणारी संस्था किंवा संस्थात्मक घटक कुठला हा जो प्रश्न आहे तो येत्या काळात तीव्र बनणार आहे. आपल्याला असं माहीत आहे की पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा संहारक युद्ध उद्भवू नयेत म्हणून लीग ऑफ नेशन्स नावाच्या संस्थेची स्थापना झाली आणि जगातील काही प्रमुख राष्ट्रांनी लीग ऑफ नेशन्ससाठी पुढाकार घेतला होता. पण लीग ऑफ नेशन्स अपयशी ठरली आणि दुसरं महायुद्ध पेटलं. दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा मूळ लीग ऑफ नेशन्समध्ये सुधारणा करून युनो अस्तित्वात आली आणि तिसरं महायुद्ध होऊ नये किंवा मोठं संहारक महायुद्ध जागतिक पातळीवर होऊ नये म्हणून युनोचं अस्तित्व आलं आणि ही युनो स्थापण्यासाठी सुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर जगातले जे महत्त्वपूर्ण देश होते त्यांनी पुढाकार घेतला होता आणि यापुढे दुसऱ्या महायुद्धासारखी किंवा पहिल्या महायुद्धासारखी युद्ध होऊ नयेत म्हणून युनोकडे अधिक प्रमाणात बळ देण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने आता अशी परिस्थिती आहे की युनो ही संस्था जी आहे ती जवळपास प्रभावहीन किंवा कालबाह्य झाल्यासारखी तिची स्थिती आहे आणि त्याचं कारण पुन्हा तेच आहे जे लीग ऑफ नेशन्सच्या वेळेला घडलं तेच आत्ता घडताना दिसत आहे. म्हणजे युनोच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या ज्या प्रभावी जागतिक शक्ती होत्या त्या स्वतःच युनोची जी नियमावली आहे, जे आंतरराष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचे नियम आहेत त्याचं उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे युनोसुद्धा आता हतबल झालेली दिसते. त्यामुळे जागतिक शांतता नांदणार कशी आणि जागतिक पातळीवर सुरू असलेली मनमानी युद्ध जी आहेत ती थांबणार कशी हा या युद्धानंतर एक निर्णायक प्रश्न बनणार आहे. आणि कदाचित युद्धात जे काही निष्पन्न होईल ते होईल, पण युनोसारख्या संस्था प्रभावी करणे किंवा नवी एक जागतिक संस्था उदयाला आणणे जी अधिक लोकशाहीभिमुख असेल, अधिक सर्वसमावेशक पद्धतीची असेल, जिथे अनेक छोट्या मोठ्या देशांच्या म्हणण्याचा आदर केला जाईल, अशा प्रकारच्या एका जागतिक संस्थेचा उदय होण्याची शक्यता या युद्धानंतर नाकारता येणार नाही अशी एक स्थिती दिसते. महत्त्वाची गोष्ट अशी की हे युद्ध जर समजा इराण आणि अमेरिका आणि इस्रायलनी जिंकलं आणि या युद्धात इराणने माघार घेतली किंवा त्याचा पराभव झाला, निर्णायक पराभव झाला, तर एकूण जागतिक पातळीवर तेलाचं जे अर्थकारण आहे ते अमेरिकेच्या सरळ हातात जाईल. त्याचप्रमाणे पश्चिम आशियात इस्रायलचा आणि अमेरिकेचा सामरिक आणि राजनैतिक प्रभाव वाढेल. यदा कदाचित परिस्थिती उलट झाली म्हणजे व्हिएतनामप्रमाणे जर इराणने या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला चांगली टक्कर दिली तर त्याचा असा परिणाम होईल की इराण ही पश्चिम आशियातील आणि मध्य पूर्वेतील एक प्रभावी शक्ती म्हणून उदयाला येईल आणि इस्रायल आणि अमेरिकेचा प्रभाव जो आहे तो थोडाफार कमी झालेला आपल्याला दिसेल आणि दुसरीकडे अमेरिकेचा स्पर्धक चीन आहे त्याचा प्रभाव वाढलेला दिसेल. ही शक्यता थोडी कठीणच आहे, पण आता एकूण युद्ध कशा पद्धतीने आकार घेत आहे त्यावरच पुढे काय होणार हे ठरणार आहे.
हे जागतिक परिणाम थोड्याफार त्याचा थोडाफार विचार झाला. आता भारतावर काय परिणाम होणार आहेत याचा थोडाफार आपण आढावा घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातले जवळपास 1 कोटी लोक आखातात, जिथे युद्ध सुरू आहे मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया या भागात, तिथे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गेलेले आहेत. आणि या युद्धामुळे त्यांचा व्यवसाय, नोकरी, शिक्षण जे काही असेल ते संकटात पडलेलं आहे. आणि त्यामुळे या लोकांच्या पुनर्वसनाचं, तात्कालिक पुनर्वसनाचं काय याचा विचार भारतीय शासनाला करावा लागणार आहे. सुदैवाने बऱ्याच प्रमाणात आता भारतीय लोकांना तिथून सुखरूप आणण्यासाठीची पावलं भारत सरकारने उचललेली आहेत. जे लोक युद्धग्रस्त भागात राहतात, भारतीय लोक, त्यांना सुखरूपपणे या युद्ध परिस्थितीतून वाट काढून भारतात आणलं जावं अशी सगळ्या भारतीय नागरिकांची इच्छा असणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा जवळपास 88% तेल जे आहे ते विदेशातून आयात करतोय. भारतात तेलाची निर्मिती अतिशय कमी प्रमाणात होते. आणि या 88% तेल आयातीपैकी जवळपास 50% जे तेल आहे ते एकट्या आखाती देशातून येत आहे. आणि ही जी एक महत्त्वपूर्ण तेलाची गरज आहे ती या युद्धामुळे संकटात सापडलेली आहे. त्यामुळे हे युद्ध जर लांबत गेलं तर भारताकडे असं म्हणतात की तेलाचा साठा 1-2 महिन्यापर्यंत आहे. तरीही हे युद्ध लांबत गेलं तर तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती भारतात प्रचंड प्रमाणात वाढतील. आणि त्याचा सार्वत्रिक परिणाम असा होईल की सगळ्याच वस्तूंच्या, म्हणजे वाहतुकीच्या किमती वाढतील, नंतर उत्पादनाच्या किमती वाढतील. कारण उत्पादनासाठी ग्रीस, ऑइल, लुब्रिकंट्स हे महत्त्वाचे घटक असतात. या सगळ्याचा परिणाम सार्वत्रिक महागाईत भारतात सुद्धा होणार आहे. दुसरं असं की परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपले लोक आखाती देशात असल्यामुळे परकीय चलनाचा मोठा साठा जो भारतीय अर्थव्यवस्थेला आधारभूत ठरायचा तो तिथून यायचा, तोही थोडासा मंदावेल आणि त्याचाही अर्थव्यवस्थेवर निश्चित परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. भारताचं आता जे एकूण धोरण आहे त्याच्या बाबतीत पण आपण विचार केला पाहिजे थोडासा, की भारताची विदेश नीती आता काय आहे आणि काय असली पाहिजे. सर्वसाधारणपणे असं दिसतंय की भारत अनेक वर्षे जवळपास एक 60 वर्ष तरी अलिप्तवादी चळवळीचा एक भाग राहिला होता. आणि त्यानुसार भारताचं विदेशी धोरण ठरत होतं. ही अलिप्तवादी चळवळ जी आहे ती नेहरू जेव्हा भारताचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी एक असा निर्णय घेतला की अमेरिका आणि रशिया या 2 महासत्ता ज्या दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या आहेत त्यांच्यात जो परस्पर संघर्ष आहे, विचारधारेचा संघर्ष आहे, त्यात आपण एक विकसित देश म्हणून पडणं योग्य ठरणार नाही. आणि त्यामुळे दोघांशीही मैत्री संबंध ठेवून, योग्य अंतर ठेवून, कुठल्याही एका गोटात ओढले न जाता व्यवस्थित आपल्या देशाचा विकास साधावा अशा प्रकारचं त्यांचं धोरण होतं. आणि या धोरणालाच क्युबा असो किंवा इजिप्त असो किंवा पॅलेस्टाईन असो या इतर देशांचाही पाठिंबा लाभला होता. आणि ही अलिप्तवादी चळवळ एक महत्त्वपूर्ण चळवळ या शीतयुद्धाच्या दरम्यान म्हणून विकसित झाली होती. आणि त्याचा एक नैतिक दबावही हे जे 2 संघर्षशील पक्ष होते शीतयुद्ध काळातले, अमेरिका आणि रशिया, यांच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतोय. पण अलीकडच्या काळात हे अलिप्तवादी धोरण जे आहे ते थोडंफार मागे पडलेलं आपल्याला दिसत आहे. आणि भारत जास्त अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसतोय. खरं तर इराण जो आहे तो भारताचा एक पारंपरिक मित्र राहिलेला आहे. म्हणजे साधारणतः जेव्हा काश्मीरचा प्रश्न युनोत मांडला गेला तेव्हा काश्मीरच्या बाबतीत भारताची पाठराखण इराणने केली होती. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जेव्हा अणुचाचणी घेण्यात आली आणि त्यावेळेला अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले त्यावेळेला सुद्धा इराणनी आपला जो भारताला महत्त्वपूर्ण तेल पुरवठा होता तो रोखला नव्हता.
ते निर्बंध झुगारून त्यांनी तो तेल पुरवठा अबाधित ठेवला होता. अलीकडच्या काळात चीनचा जो रोड अँड बेल्ट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे व्यापारासाठीचा, त्याला उत्तर म्हणून भारताने इराणचे अखत्यारीत असलेलं जे चाबहार बंदर आहे त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यामुळे भारताची जी निर्यात आहे ती अतिशय सुखरूपपणे युरोपियन देशांना पोचणार होती आणि इतर देशांना पोचणार होती. आणि हे चाबहार बंदर प्रकल्प आहे तो फार महत्त्वपूर्ण होता. आणि असे भारताचे वेगवेगळ्या पातळीवर इराणशी हितसंबंध होते. पण अलीकडच्या काळात घडलं असं की भारताने थोडाफार जो आहे तो आपला कल बदललेला दिसला आणि अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे उदाहरणार्थ हे युद्ध सुरू व्हायच्या आधीच काही दिवस म्हणजे 2 दिवस आधी भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट दिली होती आणि भारतीय पंतप्रधान भारतात परतले. त्या दुसऱ्या दिवशीच युद्ध सुरू झालं. आपले पंतप्रधान तिथे असताना युद्धाची कल्पना आपल्या पंतप्रधानांना दिली होती की नाही याची कोणालाही खात्री नाही किंवा शाश्वतीही नाही. आणि अशा पद्धतीने एक जो इराण नावाचा आपला जुना मित्र आहे त्याच्यावर आपण हल्ला करत आहोत ही कल्पना दुसरा जो आता नवा मित्र इस्रायल आहे त्यांनी जर दिली असती तर भारताचा व्यवस्थित मान म्हणजे भारताचं ते प्रचंड मोठा एक लोकशाहीवादी देश म्हणून जे महत्त्व आहे जागतिक पातळीवर ते राखलं गेलं असतं. पण अशी कुठलीही पूर्वकल्पना भारताला दिलेली दिसत नाही. दुसरी एक घटना या युद्धाच्या दरम्यान घडली ते म्हणजे हिंदी महासागरात इराणचं एक जहाज जे आहे ते बुडवलं गेलं. खरं तर हिंदी महासागराचा हा जो भाग आहे त्याचा एक रक्षक ही भारताची भूमिका आहे. आणि डॉक्टर मनमोहन सिंग असो, भारताचे आताचे पंतप्रधान मोदी असो, या दोघांनीही वारंवार या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे. आणि भारताने जेव्हा जेव्हा इथे या हिंदी महासागराच्या सामुद्री प्रदेशात चाचेगिरी किंवा इतर घटना घडल्या त्यात वाजवी असा हस्तक्षेप केलेला आहे. अशा परिस्थितीत भारताला कुठलीही कल्पना नसताना अमेरिकेने इराणचं जे जहाज आहे ते हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ बुडवलं. ही एक भारताच्या दृष्टीने आश्चर्यकारक आणि जनतेला बुचकळ्यात टाकणारी घटना घडलेली आहे. त्यामुळे भारताचं नेमकं धोरण काय या सगळ्या परिस्थितीवर? इराणचे अध्यक्ष आयातुल्ला खामेनी यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याचा निषेध भारताने लवकर नोंदवला नाही, त्याला वेळ लागला. तर या सगळ्या गोष्टींची कारणं काय आहेत याची उत्तरं जनतेला मिळणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि एकंदर भारताने आत्ताची जी जागतिक पातळीवरची स्फोटक परिस्थिती पाहता आपल्या शेजारी चीन जो आहे त्याचं शत्रुत्व आणि चीनचा प्रभाव, त्याप्रमाणे अमेरिकेची एक प्रकारची बेभरोशाची भूमिका, हे सगळं बघून आपलं जे धोरण आहे ते मोठ्या प्रभावी शक्ती बरोबर वाढवण्यापेक्षा जे छोटे छोटे अविकसित आणि विकसनशील देश आहेत म्हणजे युरोप असो, आफ्रिका असो, या देशांशी आपण जर व्यापारी संबंध आणि इतर प्रकारचे जे हितसंबंध असतात ते वाढवले तर ते भारताला अधिक प्रभावी बनवणारे ठरतील. आणि त्यामुळे भारताची राजनीती आंतरराष्ट्रीय पातळीवरची अधिक निश्चित आणि एक प्रकारची दिशादर्शक अशा स्वरूपाची होईल असं मला वाटतंय. धन्यवाद.